वयाच्या 15व्या वर्षी रेसिंग हार्ट या आजारामुळे एका मुलाला डॉक्टरांनी सांगितलं की तू खेळू शकणार नाही, तू धावू शकणार नाही आणि म्हणून तुला आता इथून पुढच्या काळामध्ये खूप काळजी करायची आहे. मात्र त्या मुलाने डॉक्टरच्या त्या सगळ्या म्हणण्याला खोटं केलं आणि पुढे जाऊन तो पोरगा जागतिक स्तरावरचा फुटबॉलपटू झाला. मी ज्याच्यावर हे बोलतो आहे त्या खेळाडूचं नाव आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, जो पोर्तुगीजचा फुटबॉल खेळाडू आहे. नुकतीच आपली फिफा वर्ल्ड कपची मॅच आपण पाहिली, प्रत्येक मॅचेस आपण पाहतोय. त्या फुटबॉल मॅचेस मध्ये आपण रोनाल्डोला सुद्धा पुन्हा एकदा पाहिलं. आणि रोनाल्डो हा असा खेळाडू आहे की ज्यांनी जगातल्या सगळ्यात जास्ती गोल करणारा फुटबॉलपटू म्हणून त्यांनी इतिहासात नोंद केली आहे. खरं तर रोनाल्डो बद्दल तुम्हाला खूप माहिती पुस्तकात मिळेल, तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमांवर मिळेल. मी फक्त दोनच प्रसंग तुम्हाला रोनाल्डो बद्दल सांगणार आहे की जे प्रसंग आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आपल्याला खरंच अनुकरणीय अशा आहेत. पोर्तुगीजचा हा जो खेळाडू आहे ना, हा खेळाडू सन 2003 ला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये त्यांनी पदार्पण केलं. पण तत्पूर्वी ज्यावेळेला तो वयाच्या 15व्या वर्षी आला त्यावेळेला त्याला रेसिंग हार्ट नावाचा आजार झाला. त्याच्या आई वडिलांनी त्याला डॉक्टरकडे नेलं. खरं तर रोनाल्डो इतक्या गरीब कुटुंबातला एक मुलगा होता. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने त्याला सांगितलं की शस्त्रक्रिया करावी लागेल. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा हा धावू शकणार नाही याची शक्यता खूप कमी आहे. मात्र रोनाल्डोची इच्छाशक्ती, त्याचा आत्मविश्वास, त्यांनी सांगितलं की ही शस्त्रक्रिया यशस्वी होईल आणि निश्चितपणे मी यावर मात करेन. ती शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याला तो धावू शकणार नाही, कारण सामान्यतः जो हृदयाच्या ठोक्यांचा वेग असतो त्या वेगांपेक्षा जास्ती वेगानं रोनाल्डोचे ठोके चालत होते. त्यामुळे डॉक्टर त्याला हा सल्ला देत होते की तू खेळू शकणार नाही, खेळला तर तुला धोका निर्माण होईल. मात्र तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती असेल, तुमच्यामध्ये प्रचंड असा आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये यश मिळवू शकता. रोनाल्डोनी अशा काळात सुद्धा सराव करायला चालू केले आणि त्यांनी वडिलांना आईला सांगितलं की फुटबॉल हे माझं स्वप्न आहे आणि फुटबॉल शिवाय मी जगू शकत नाही. आणि मग रोनाल्डोनी फुटबॉलचा सराव चालू केला. पुढे पुढे त्यांनी त्या आजारावर मात केली. त्यांनी सराव केल्यामुळे त्याला उत्तम फुटबॉल खेळायला जमायला लागला. तो एखाद्या क्लबमध्ये जायचा, तो तिथे खेळायचा, तो सराव करायचा, एक एक करत तो पावले टाकत राहिला. पुढे त्यानं 2003 ला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदार्पण केलं. त्या पदार्पणानंतर सुद्धा क्रिस्टियानो रोनाल्डो, ज्याला आपण CR7 म्हणून ओळखतो, जग त्याला CR7 म्हणून ओळखतं, CR7 असं ब्रँड नाव ज्याने केलं, तो रोनाल्डो याच्या जीवनातला संघर्ष इतका अफाट आहे. पहिली गोष्ट की त्याने आजारावर मात केली, पुढे आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये दाखल झाला, सामन्यामध्ये दाखल झाला. आणि त्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर आई वडील गरीब होते आणि या रोनाल्डोचा जन्म होण्यापूर्वी त्याला 3 भावंड होती. त्यावेळेला त्याची आई गरोदर राहिली. त्यावेळेला वडिलांनी त्याला सांगितलं किंवा दोघांनी विचार केला की आपल्याला ह्या बाळाला जन्म द्यायचा नाही, कारण परिस्थिती नाही की 4-4 मुलांना आपण सांभाळू शकू. आणि त्यामुळं तो जन्म द्यायचा नाही असा निर्णय झाला. आणि मग ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की ती वेळ निघून गेली आहे, तुम्हाला या मुलाला जन्म दिल्याशिवाय पर्याय नाही, कारण तुमच्या शरीराला धोका होईल. आणि मग त्या मुलाला जन्म दिला. ज्या पोरानं जगामध्ये येऊ नये असं वाटत होतं, त्याच पोरानं जगातली सारी सुख आईच्या चरणावर आणून ठेवली. ज्या मुलाला जगात यायचं नाही अशा पद्धतीचे प्रयत्न चालू होते, तो पोरगा ज्या वेळेला जगात येतो आणि जगात आल्यावर पण त्याचा संघर्ष संपत नाही आणि मग त्याला काही आजार होतो, त्यावर पण तो मात करतो आणि पुढे जाऊन एक अफाट असं यश मिळवतो आणि जागतिक स्तरावरचा एक अतिशय नामवंत प्रसिद्ध असा फुटबॉलपटू होतो. आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे नाव तो ब्रँड करतो. खरं तर ही गोष्ट, ही कथा आणि रोनाल्डोची जीवन कथाच एक संघर्षाने भरलेली आहे. आपल्याला फक्त चमकणारे खेळाडू दिसतात, आपल्याला फक्त ते चमकणारे यश दिसतं. मात्र मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की हा पोर्तुगालचा खेळाडू, या खेळाडूचं जीवन चरित्र तुम्ही जर वाचलं तर त्या जीवन चरित्रामध्ये तुम्हाला अशा काही संघर्षाचे टप्पे दिसतील की ते संघर्षाचे टप्पे पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल की आपण सुद्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात केली पाहिजे. खरं तर या जगामध्ये अशा अनेक माणसं आहेत की ज्या माणसांनी अशा परिस्थितीवर मात केली आणि ते मोठे झाले. आणि त्याच्यापैकीच हा क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. ते CR7 या नावानं त्यांनी खरं तर त्याची ओळख निर्माण केली. तो ज्या ज्या वेळेला मैदानावर आला त्याचं रसिकांवर एवढं प्रेम आहे की ज्या ज्या वेळेला तो मैदानावर आला त्या वेळेला त्यांनी त्याची 7 क्रमांकाची जर्सी ती नेहमी ती रसिकांना देत राहिला. आणि रसिकांना ती जर्सी द्यायची आहे म्हणून सामन्याला येतानाच कितीतरी जर्सी तो घेऊन आलेला अनेक वेळेला दिसला आहे. आणि खरं तर आपण लांबूनच खेळाडू पाहतो, या खेळाडूंच्या आयुष्यात डोकावलं पाहिजे, त्या खेळाडूंच्या आयुष्यातला संघर्ष आपण खरं तर पाहिला पाहिजे, तो वाचला पाहिजे. जोवर आपण या
यशस्वी खेळाडूंची, यशस्वी माणसांच्या संघर्ष गाथा आपण वाचत नाही तोवर आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळत नाही. आणि म्हणून रोनाल्डो हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. रोनाल्डो हा खरं तर फुटबॉल मधला हिरो आहे. आणि हा हिरो कसा झाला त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही जीवनचरित्र त्याचं वाचा. जीवनचरित्र तुम्हाला निश्चितपणेच चांगल्या पद्धतीने प्रेरणा देईल.